नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. म्हणूनच पाश्चात्य संस्कृतीत गुड मॉर्निंग म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचेच अनुकरण म्हणून आपल्याकडेही रामराम ऐवजी सुप्रभात म्हटले जाते. मात्र दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. तो विचार आपल्या विस्मृतीत जाऊ नये म्हणूनच आज आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, 5 इंचाचा मोबाईल हातात आल्यापासून 6 फुटाचा मनुष्य बिघडला, आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वतःचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करून घेऊ लागला. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाईल रूपी जग हातात घेण्याआधी हा श्लोक नक्की म्हणा आणि मगच जगाला सामोरे जा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक म्हणताना दोन्ही हाताची ओंजळ करावी. रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी देवाचे आभार मानतो की त्याने हा दिवस आपल्याला दाखवला. मग पृथ्वीचे आभार मानतो की पृथ्वी आपला भार तिच्या पाठीवर उचलत आहे. मग आपण आपल्या आईवडिलांचे स्मरण करतो, त्यांना नमस्कार करतो आणि मग आपली सकाळ या श्लोकाने सुरू करतो. अनेक जण हा श्लोक म्हणतात खरं, मात्र हा श्लोक का म्हटला जातो, हा श्लोक म्हणताना दोन्ही हातांची ओंजळ का केली जाते, हे अनेकांना अजूनही माहीत नाही. मित्रांनो, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झाली आहे. करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे. करमूले तू गोविंदम म्हणजे कराच्या मुख्य भागी श्री विष्णूंचा वास आहे. आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि साक्षात भगवान विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो. जीवनात संपत्ती, ज्ञान, बुद्धी आणि देवाची कृपा मिळत राहावी. तसेच तळहाताच्या दर्शनाचा खरा अर्थ असा आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे आणि दिवस शुभ जावा यासाठी प्रार्थना करतो. गणेश, ब्रह्मा इत्यादी नावांचा उल्लेख वेगवेगळ्या मंत्रांमध्ये हस्तरेखाच्या मुळाशी केला आहे. हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे. वरील श्लोक नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की लक्ष्मी, विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे ही मानवाच्या हातातली म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरुरी आहे. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे. मनुष्य आजीवन लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडत असतो, परंतु लक्ष्मी प्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच ती आठवण करून दिली आहे. तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे. सगळा पुरुषार्थ आपल्या हातांमध्ये आहे. हाच हात कोणावर उगारला तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो. मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला तर पुरुषार्थ वाढतो. एखादा रिकामा मनुष्य असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी अपेक्षा करत असेल तर तो आयुष्यभर रिकामाच राहील. त्याला कोणीही किंमत देणार नाही. भगवंत तरी आणखी काय काय देणार? 2 हात, 2 पाय, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, बुद्धी, मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य सदैव रडत राहतो. भगवंताने आपल्याला काय दिले हीच जाणीव होण्यासाठी प्रभाते करदर्शनम. तळवे पाहण्याचा मूळ अर्थ असा होतो की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो. जीवनात धन, सुख आणि ज्ञान प्राप्त व्हावे अशी कृत्ये आपण देवाकडे करतो. आपल्या हातांनी कोणतेही वाईट काम होऊ नये
आणि नेहमी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे व्हावे. कर तत्वज्ञानाचा दुसरा पैलू म्हणजे आपली प्रवृत्ती भागवत चिंतनाकडे झुकली पाहिजे. असे केल्याने आपल्याला शुद्ध सात्विक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. तसेच परावलंबी न राहता आपल्या कष्टाने उपजीविका करण्याची भावनाही निर्माण होते. मित्रांनो, याशिवाय सकाळी उठल्यावर आपले डोळे निवांत राहतात. अशा परिस्थितीत जर आपली नजर खूप दूरच्या वस्तूवर किंवा प्रकाशावर पडली तर डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. दर्शन करण्याचा फायदा असा आहे की यामुळे दृष्टी हळूहळू स्थिर होते आणि डोळ्यांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मित्रांनो, उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी असे म्हटले जाते. एका जागी बसून दुसऱ्यांच्या सुखाशी यशाशी तुलना करून आपल्याला यश मिळत नाही. मिळते ती फक्त निराशा. ईशकृपेने, देवाच्या कृपेने सिद्धी अवश्य मिळते, परंतु त्यासाठी प्रयत्नांची शर्थ मनुष्यालाच करावी लागते. लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयश आहे तिथे ती घटकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जातो. हीच बाब गृहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही त्या घरात शांतता, सुख, समृद्धी नांदत नाही. मित्रांनो, आपल्या हातात प्रचंड शक्ती आहे. संकटाशी 2 हात करायचे की पळ काढायचा हे मनुष्याच्या हाती आहे. हीच जाणीव होण्यासाठी प्रभाते करदर्शनम. देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि चैतन्यमूर्ती गोविंद आपल्या सर्वांवर प्रसन्न हो म्हणून या क्षणापासूनच म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.